ओम श्री सिद्धभैरवानं. बघा, कुटुंबामध्ये पती पत्नी असतात आणि मग लग्न कशाकरता करायचे? सुख मिळण्याकरता. पण सुख मिळत नाही. का मिळत नाही? का जशी नदी समुद्राला मिळती, जेव्हा समुद्र आणि नदी एकत्र आले समजत नाही नदी कोण समुद्र कोण. तसं ज्या वेळेला पती पत्नीचं लग्न होईल त्यावेळेला त्यांनी एकमेकाला समरस झालं पाहिजे. त्याचं नाव काय? संसार सागर, म्हणजे एकमेकाचं मिसळणं. मग कुटुंबामध्ये काय पाहिजे? हास्य विनोदही पाहिजे एकमेकाशी. आता एक पत्नी काय म्हणते नवऱ्याला, अहो तुम्ही कामावरून लवकर येत नाही, आज लवकर या म्हण. ते पोरगं काय म्हणतं, बगीच्यात माकड पाहायला जायचे, बगीच्यात माकड पाहायला जायचे. काय आता त्याला समजलं काय? मग तो काय म्हणतो, शनी शिंगणापूरला महिलांना प्रवेश नव्हता, आता महिलांना प्रवेश मिळाला, आनंद झाला म्हणून. पण आता शनिदेवाला कळल का साडेसाती काय असती, त्याला साडेसाती माहीत नाही ना. मग साडेसाती काय असती? म्हणजे एकमेकाचा विनोद झाला पाहिजे. विनोद झाल्यानंतर मन रमतं.